सलग 2 वर्ष लातूर जिल्ह्याला भयानक दुष्काळानं ग्रासलं होतं, पण यंदा इथलं चित्र बदललंय. ज्या गावांनी दुष्काळाच्या संकटाकडे संधी म्हणून पाहिलं किंवा ज्या गावांमध्ये सरकारनं जलयुक्त शिवार योजनेतून काम केलं, तिथे आज आबादी आबाद आहे. शिरूर अनंतबार तालुक्यातल्या थेरगावची अशीच यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. लातूर जिल्ह्यातल्या थेर गावातल्या धनंजय शिंदेंची विहीर सध्या पाण्यानं डबडबली आहे. अगदी विहिरीत हातानं पाणी उपसण्या इतपत परिस्थिती आली आहे. म्हणजे आज या गावातल्या भूगर्भातल्या पाण्याची पातळी अतिशय वर आली आहे. सतत 2 वर्ष दुष्काळ असल्यामुळे माझं 30 एकर मला जमीन आहे. काहीच उत्पन्न निघालं नाही 2 वर्षाखाली. गेल्या वर्षी आपल्या जलयुक्त शिवारामुळे जलयुक्त शिवारामध्ये गाव आलं. त्याच्यामध्ये 7 एकर आपलं 7 किलोमीटर ही झालेलं आहे आपलं नाला सरळीकरण. त्याच्यामुळे माझ्या विहिरीला पाणी आले. मी गिलासानं सुद्धा पाणी घेऊ शकतो. पण गेल्या वर्षी या शिवारात याच महिन्यात सध्या दिसत असलेल्या चित्राच्या एकदम विरुद्ध स्थिती होती. विहिरीमध्ये पाणी नव्हतं, शेतात पिकाचा पत्ता नव्हता. अशा बिकट परिस्थितीत गावानं सलग 2 वर्ष खूप हाल सोसले. आमच्या गावचे क्षेत्र 2,500 एकरचं आहे, पण पाण्याअभावी आम्ही खूप काही भोगले. आमच्या गावात 12 महिने टँकर चालू होता, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तरी पण आमच्या इथं पाण्याची सोय नव्हती. आता ह्याच्यामुळं उत्पन्न न निघाल्यामुळं आमच्या इथं खूप कर्जबाजारी लोक झाले. अशा बिकट परिस्थितीत लायन्स क्लबचे डॉक्टर अरविंद भातांब्रे तसंच त्यांचे लायन्सचे काही सहकारी धावून आले. त्यांनी गावकऱ्यांना एकत्र करत गावातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी गावकऱ्यांची मानसिकता बदलण्यास सुरुवात केली. आम्ही जेव्हा सुरुवातीला मी आणि आनंद आचवले सर गावात आलो, आपलं धनु सरपंचांना भेटलो, नंदू पाटलांना भेटलो. आपल्या इथं जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आपल्याला जे काही ओढे, नाले, नदी असेल त्याचं खोलीकरण, रुंदीकरण करायचं आहे. हा विषय जेव्हा आम्ही ग्रामपंचायतमध्ये मांडला तेव्हा इथं ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की आम्ही यावर्षी जलयुक्त शिवार असो किंवा काही असो, दुष्काळजन्य परिस्थिती एवढी आहे की आम्ही एकही रुपया लोकवाटा म्हणून आम्ही देऊ शकत नाही. आता अशा परिस्थितीमध्ये काय मार्ग काढायचा? तरी आम्ही प्रेमनाथ मंदिरमध्ये एक ग्रामसभा घेतली. त्या ग्रामसभेमध्ये प्रबोधन केलं, लोकांना सांगितलं की या अगोदर आम्ही कसे कामं केलेले आहेत आणि त्याचा काय काय लोकांना फायदा झालेला आहे. अनेक प्रयत्न केल्यानंतरही गावकऱ्यांची मानसिकता बदलत नव्हती. अशावेळी डॉक्टर भातांब्रेंनी लायन्स क्लबची मदत घ्यायचं ठरवलं. दुष्काळामुळे आपल्या इथले शेतकरी पैसे देऊ शकत नाहीत. त्या ग्रामस्थांनी सांगितले की 1 महिन्याखाली आम्ही सप्त्याला 1 लाख रुपये दिले. मानसिकता आपली आणखीन पण सप्त्याला लग्नासाठी जास्तीत जास्त खर्च करायची आहे, पण अशा कार्यासाठी पैसा हा खर्च करायची मानसिकता आणखीन आपल्यामध्ये आलेली नाही. त्या अनुषंगाने पुण्याला आपले जे पेटे साहेब आहेत, पेटे साहेबांची मदत घेतली. लायन्स क्लबचे आधारे मदत घेऊन त्यांनी बरीचशी आर्थिक मदत केली. मी स्वतः तिथे गेलो होतो. आपण काय करणार आहे काय नाही आणि मदत त्यांनी केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी मी स्वतः पुण्याला गेलो होतो. या अनुषंगाने आपण लोकवाटा गोळा केला आणि मग कलेक्टर साहेबांकडे गेलो. कलेक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्ही आता कामाला सुरुवात करा. आपण कामाला सुरुवात केली. लोकांनी पण इथून 70-80 हजार रुपये स्वतः पण जमा करून दिले आणि जवळजवळ आपण 7 किलोमीटर या ठिकाणी आपण अंतर, चहूबाजूचे ओढे, असं कुठलाही ओढा राहिला नाही की जिथं आपण खोलीकरणाचं काम केलं नाही. पूर्ण आज तुम्ही पाहताल तर एक विहीर तुम्ही बघितला असाल जिथं की आपण एकदम काठावर बसून तांब्यानं पाणी घेऊ शकतो. इतका त्या जलयुक्तच्या कामाचा प्रभाव या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. कामाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टर भातांब्रेंना यापूर्वी जलयुक्त शिवारामध्ये काम करण्याचा असलेला अनुभव कामी आला. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीनं कामाला सुरुवात केली. गावात जवळपास 7 किलोमीटर लांबीच्या ओढ्याचं 25 ते 30 फूट रुंदीकरण आणि 5 ते 7 फूट खोलीकरण करण्याचं काम जवळपास 2 ते 4 महिन्यात पूर्णत्वाकडे नेलं. यंदा जूनपासून चांगला पाऊस झाल्याचा गावाला प्रचंड फायदा झालाय. गावातल्या जवळपास सगळ्या विहिरी पाण्यानं भरल्या आहेत. बोरवेल आणि तळी देखील तुडुंब झाली आहेत. मला एके दिवशी गावातनं फोन आले की त्याच्यात विशेष म्हणजे आपले सरपंच, त्याच्यानंतर नंदू पाटील, आणि त्यांनी सांगितलं की असं असं जलयुक्त शिवारामध्ये आपल्या गावाची निवड झाली आहे आणि 10% तरी वाटा आपल्याला जमा करायला पाहिजे आणि तो मिळत नाही.
तर मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे ती व्यवस्था करू. मग मी माझ्या लायन्स क्लबच्या मित्रांना हे प्रपोजल सांगितलं आणि ते सगळ्यांनी 1-2-3 दिवसामध्येच मला 3-1 लाख रुपयापर्यंतची मदत आपल्या ह्या जलयुक्त शिवारासाठी केली. ती मी त्यांच्याकडं पाठवली की ज्याच्यामुळं आज मला समाधान आहे की जे गेले कित्येक वर्षापासून कोरडा असलेला भाग आज पाण्याने भरलेला दिसतोय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आज समाधान तिथं दिसतंय. थेरगावकरांनी या कामासाठी 87,000 रुपयांचा लोकवाटा ऐन दुष्काळात दिला, तर लायन्स क्लब पुणे आणि लायन्सच्या सहकाऱ्यांनी मिळून 3 लाख रुपये दिले, तर सरकारने 2,90,000 रुपयांची मदत देऊ केली. आमच्या इथे ज्या टँकरने पाणी त्याचा भरपूर त्रास आहे. आता सार्वजनिक बोर 7 आहेत आणि सरकारी आडे आहेत आमच्याकडे 2. तर आता जलयुक्त शिवारामुळे एवढं पाणी थांबलं आमच्या इथं. ते गावातल्या सरकारी आडाला सुद्धा वरून पाणी घ्यावं असं हातानं एवढ्यापर्यंत आडाला पाणी आलेलं आहे. आणि आता इथून दुष्काळाचा आम्हाला कसलेच काही वाट नाही. आमच्या विहिरी सगळे वावले आहेत. सगळे विहिरीवाला आमच्या पाणी आले आहे. कुठंच पाण्याला आम्हाला आता कमी नाही. आणि आता आमच्या ग्रामपंचायतीची जे विहीर आहे त्या विहिरीला सुद्धा भरपूर पाणी आले. तळ्यात पाणी आलेलं असल्यामुळे आता प्यायच्या पाण्याचं कुठंच काही नाही. जवळपास 8 ते 9 लाख रुपये खर्चून या गावातले ओढे खोल आणि रुंद झालेत. शिवाय कृत्रिम डोह तयार केल्यानं पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा झालाय. तेवढंच पाणी भूगर्भात जिरलंय. त्याचा चांगला फायदा शिवारातल्या विहिरींना झालाय. खोल गेलेला भूगर्भातला पाणीसाठा वर आलाय. असं वैयक्तिक गाव करून घेण्याचा आमचा हा पहिलाच प्रसंग आहे, कारण आम्ही तिथंपर्यंत पोहोचू शकत नाही. पण हे माझं मूळ गाव असल्यामुळं मी इथं पोहोचू शकलो आणि ही मदत झाली. आणि आत्ता इमिजिएट जर म्हणलं तर माझ्या डोक्यामध्ये ह्या गावाला अजूनही पिण्याचा पाण्याचा जो सप्लाय आहे तो फिल्टर पाणी नाही आहे, तर तो ROचा फिल्टर प्लांट इथं बसवावा अशी माझी इच्छा आहे. तर त्याच्यासाठी गावातल्या सगळ्या मंडळींनी त्यांची सहमती दाखवली आहे. तर गावातल्या प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावं ही एक पहिली प्रायोरिटी आहे. आणि दुसरं जे काही इथं धरणं आहेत छोटीशी, त्या धरणाचं रुंदीकरण आणि खोलीकरण करून पाण्याचा साठा वाढवावा की ज्याच्यामुळे पुढे भविष्यात ह्या गावाला कधी दुष्काळाची चिंता येऊ नये. लायन्स क्लबमध्ये साताऱ्याच्या दुष्काळी पट्ट्यात राहणाऱ्या अमृत सावंत हे सदस्य आहेत. त्यांनी या कामासाठी खूप पुढाकार घेतला होता. दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या सावंत यांनी थेरगावचा दुष्काळ घालवण्यासाठी मात्र पुढाकार घेतला. त्याचा चांगला परिणाम थेरगाव जलयुक्त होण्यावर झालाय. दीपक क्षीरसागर, साम TV, लातूर.